केतन पाटील म्हात्रे आहेत. केतन म्हात्रे आहेत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना विजयी संघ. चला पंच स्पीड अप करा. पंच आपण सक्त दाखीत द्यायचे आहे. आज सामने पूर्ण करण्याची आपली जिम्मेदारी आहे. पहिला चेंडू महेशचा. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू पडल्यानंतर खालून निघून जातोय. नक्कीच आशेच्या नजरेने फलंदाजाने पाहिलं होतं पंचांकडे. एक धाव इथे मात्र बाईकच्या स्वरूपाने ऍड होईल. धाव फलकावर श्रीगणेशा अकाउंट ओपन केलं जाईल बीसीसी उसरगर संघाकडून. पहिला चेंडू यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पॉवर प्ले सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण असताना खूप चांगल्या प्रकारचं षटक इथे मात्र हाताळतोय महेश हा गोलंदाज. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. चेंडूला अडवला गेलाय. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला गेलाय. एक धावेने धावसंख्या हळूवार पद्धतीने पुढे सरकावते. 2 या आकड्यावर चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हात खोलण्याचं ते पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आतमधून बाहेर निघतोय. कटर चेंडू पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल महेशकडून. आतापर्यंत पूर्णपणे डॉमिनेट केले समोरच्या फलंदाजी करत असणाऱ्या संघाला अमित आणि केतन. यावेळेस फुलारल्यांचा चेंडू. चुकीचा चेंडू हाताळला आणि त्याचा तर मात्र पुरेपूर फायदा घेतला. अमितच्या बॅटमधून हा पहिला संघर्षाचा षटकार. एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. आहे दारा नावाचा. थँक्यू टीसे. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती परंतु एक चुकीचा चेंडू आणि त्याचं प्रायचित्त 6 धावांमध्ये पाहायला मिळालं. यावेळी चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त करतोय. इथे मात्र डायरेक्टची संधी जरूर होती परंतु लेग बायच्या स्वरूपाने ही धाव फलकावर ऍड होईल. अशा प्रकारे पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या धावसंख्या ऑन स्कोअर बोर्ड 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अंत भला तो सब भला. सुरुवातीचे चेंडू खूप चांगल्या प्रकारचे हाताळलं होतं परंतु 5व्या चेंडूवर एक चुकीचा चेंडू फुलरल्यांचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा घेत असताना फलंदाज अमित पाटीलच्या बॅटमधून उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. त्याने त्याचाच परिणाम धावसंख्या पाहायला मिळते. 9 या आकड्यावर दुसरं षटक घेऊन येत आहेत आकडवाल संघाकडून. गोलंदाज सज्ज होत आहेत. त्याला पंच स्पीडअप करायचं आहे. तर प्रवीण कारभारी देखील याची उपस्थिती आली आहे. तर ट्विन्स ब्रदर प्रशांत कारभारी आणि प्रवीण कारभारी यांचं आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. चला काकडवाल संघ
आकाश, आकाशचा पहिला चेंडू स्वीप केलाय, चेंडू चेंडू थांबणार नाही, चेंडू गोलच्या वेगाने बॅकवर्ड स्वीमा रेषा पार, चौकार. पथकाच्या पुढे कोणती सिस्टीम लावली असेल फक्त गेस कर रिच ऑडिओ 12/12 क्लीन आवाजातच ठोकणार समोरच्याला. डीजे माहिती का कोणी? NS प्रोडक्शन, स्वप्नील पॉवर. साऊंड चेकला कानात कापसाचे गोळे आणि छातीत गोळे. माहिती ना मग कसं. आकाश, आकाश पावशेचा पहिला चेंडू फुलरलेनचा होता. खूप चांगल्या प्रकारे समाचार त्या चेंडूवर घेतलाय अमित पाटीलने. यावेळी चेंडू पडल्यानंतर समोर नक्कीच अपील जरूर केली होती पंचांकडून, परंतु ते ती अपील मात्र फेटाळून लावले. लेग बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्या धाव फलकावर ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर. यावेळेस ओरपी चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सोपस झेल देऊन बसलाय. पहिला हादरा बसतोय केतन म्हात्रे. बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम संते येत आहेत. तर कूलर आलेले आहेत. एक आगळे वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमाने 12वा प्लेअरसाठी कूलर आहे. रेग्युलर 12वा प्लेअर आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळेल, त्याच्यासाठी कूलर आहे. नक्कीच 12व्या प्लेअरसाठी एक चांगली संकल्पना आयोजकांच्या वतीने पाहायला मिळते. शुभम संते नवीन फलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. त्याच्या समोर गोलंदाज आकाश पावशे. यावेळी 6व्या बॅटने खूप चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेक करतील. फक्त एका धावेवर समाधान. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 15 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते उसरगड संघाकडून. खूप चांगली गोलंदाजी होते काकडवल संघाकडून. यावेळेस चेंडू खूप चांगल्या प्रकारचा हाताळलाय आकाश पावशे या गोलंदाजाने. सेट फलंदाज अमित पाटील आहेत. त्या बॅटमधून एक चौकार षटकार, परंतु डॉट चेंडूचा सामना. 5 डॉट चेंडू त्यांच्या खेळीमधून पाहायला मिळालेत. फक्त चौकार आणि षटकार बॅटमधून त्यांच्या धावा आल्यात. चौकार आणि षटकारावर विश्वास ठेवतात. त्याच प्रकारचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळत नाही. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपाने पाहायला मिळतो आणि डॉटच्या स्वरूपाने हे षटक देखील समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 15 या धावसंख्येवर जाऊन स्थिर झालेला आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी काकडवल संघाकडून गोलंदाज सज्ज होत आहेत. रोशन खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती पहिल्या सामन्यामध्ये रोशनने. तोच रोशन तिसऱ्या क्रमांकाचे षटक हाताळण्यासाठी
आधीच शफल झाले होते, आधीच गोलंदाजाला माहिती होतं, त्यामुळं चेंडू थोडासा फलंदाजापासून लांब ठेवला. निर्धाव चेंडूची समाप्ती, पहिला चेंडू निर्धावत हाताळत असताना रोशन पुढील चेंडू पुन्हा एकदा रोशन भोईर. हापटाकर होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. बरोबर मधल्या यष्टीच्या वरून चेंडू गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चुकीचा चेंडू म्हणता येईल, कारण का ज्याप्रमाणे हवेचा वेग आहे, फक्त आणि फक्त कनेक्ट करणं गरजेचं होतं फलंदाजाला पासून, परंतु तसं काय पाहायला मिळत नाही. वेग होता त्या चेंडूमध्ये आणि त्याचाच परिणाम निर्धावाच्या स्वरूपाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, ब्लॉक हलचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्यामुळे समोरच्या दिशेला फक्त आणि फक्त एका धावेपेक्षा जास्त काही नसेल. सेट फलंदाज आता मात्र स्ट्राईकवर येत आहेत, त्यांनी हात खोलणे आता स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घ्यावी लागेल. आता मात्र 8 चेंडू फेस केलेत, त्या 8 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 10 धावसंख्या, एक चौकार आणि षटकार अमित पाटीलच्या बॅटमधून आलाय. आता मात्र सर्वस्व जिम्मेदारी घ्यावी लागेल. स्ट्रायकिंग ओव्हरचे षटक सुरुवात आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर जरूर उडवायचा होता, परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. डीपमध्ये थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतंय, त्याचा परिणाम इथे मात्र 2 धावांमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावीच्या मदतीने धावसंख्या फलक 18 या धावसंख्येवर. या पुढील होणारा सामना म्हात्रेपाडा विपक्ष गांधारी, दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज राहायचे आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाईल. म्हात्रेपाडा विपक्ष गांधारी, दोन्ही संघाचे कर्णधार. मैदानाच्या आतमध्ये एक संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळाली होती, तीच आता मात्र हात खोळले, गॅप मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप अमित पाटीलच्या बॅटमधून चौकार. शफल झालेत, आखो टप्प्याचा चेंडू, डायरेक्ट हिटची संधी जरूर होती, परंतु यष्टीरक्षक मिस झालेत, बीट झालेत. ज्याप्रमाणे फलंदाज बीट झाले अमित, त्याच प्रकारे यष्टीरक्षक देखील बीट झाले, त्याचाच फायदा. एका धावे मात्र इथे धावसंख्या फलक पुढे सरसावतोय. 23 या आकड्यावर एक धाव गरजेची आहे. एका धावेने कालच्या दिवसामध्ये बरेचसे सामने हे टॉसवर आपल्याला पाहायला मिळाले. विकेट आणि टॉस खूप इम्पॉर्टंट, म्हणजे विकेट आणि एक धाव गरजेची आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक 23 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. कालच्या दिवसाचा जर विचार केला गेला तर शिरडोन विपक्ष कोल्हिवली सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर सामना विकेटने जिंकला होता. विकेट आणि टॉस दोन्ही त्यावेळेस कामी आले होते, म्हणजे एक धाव खूप महत्त्वाची आहे. तसेच वाडेघर विपक्ष दिवा या सामन्यामध्ये देखील शेवटच्या क्षणी टॉस आणि विकेटवर सामना वाडेघर संघाने जिंकला होता, त्यामुळे एक धाव खूप उपयुक्त असते. फुल्लर लेनचा चेंडू होता, अमित पाटील इथे काय करतो, मिस केला चेंडू, लाईन मिस केली आणि इथे मात्र यष्ट्या उडवल्या गेल्यात. अमित पाटील बॅक टू द टर्न आउट. धीरज कारभार यांना विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. धीरज कारभारी, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तेजस म्हात्रे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कदम साळवी गोलंदाज, पहिल्या चेंडूवर त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाज अमित पाटीलच्या. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता, यावेळेस बॅटची कडा, चेंडू थांबणार नाही. चेंडू शेवटच्या क्षणाला फुटबॉलच्या स्टाईलने नक्कीच अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पार. संघर्षमय चौकार.
टू डीजे. या चौकाराची नितांत गरज होती उसरगड संघाला आणि तो चौका आरालाय. ओरपीत चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, चेंडू जातो निर्धावाच्या स्वरूपात यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे उसरगड संघाला. तो फटका जरूर आला होता तेजस म्हात्रेच्या बॅटमधून. त्यानंतर निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा अपील जरूर केली होती. दुसरी धावेचा प्रयत्न, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र धोक्याची घंटा वाजली आहे आणि आता मात्र परतावं लागेल. शुभम संते बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक येत आहेत. चांगली गोलंदाजी करतोय, मलिंगा स्टाईल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कदम साल्वी यांच्याकडून. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. नक्कीच फुलर लेनचा चेंडू जरूर होता. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र करत असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लेग बाईकच्या स्वरूपाने पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावर. मोठ्या फटक्यांची गरज आहे. एक मोठा फटका आणि सन्मानजनक स्कोर. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक निवडलंय, चुकी होणार नाही. रोशन भोईर तिथे आहेत आणि अशा प्रकारे अजून एक हादरा बसतोय बीसीसी उसरगड संघाला. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या फलकावर पाहू शकाल आपण 29 या आकड्यावर. हॅलो, तर 4 षटकांच्या नंतर बीसीसी उसरगड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 30 धावसंख्येचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी महेशने साकारली, 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर आकाश पावशे यांनी देखील खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली, 6 धावा देऊन फक्त एक गडी बाद देखील केला. त्यानंतर रोशन 8 धावांनी खर्च केल्या. त्यानंतर कदम साळवी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली, 3 गडी बाद, त्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे 29 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला उसरगड संघ. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 30 धावसंख्येचं लक्ष इथे मात्र गाठायचं काकडवाल संघाला. हे लक्ष कशा प्रकारे गाठलं जाईल, पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवर येतील राहुल दादा भोईर. थँक्यू सो मच योगेश. म्हात्रेपाडाच्या कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं लगेचच. म्हात्रेपाडा कॅप्टन आपण त्वरित लगेचच रिपोर्ट करा टॉस करिता प्लीज. वेळ घेऊ नका, लवकरात लवकर आपण संपर्क साधायचे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचे म्हात्रेपाडाच्या अगेन्स्ट गांधारी.
चला म्हात्रेपाड्याचे कॅप्टन प्लीज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. कृष्णा मच्छिंद्र मच्छवाले, चला या मच्छू. टॉस आपण करू म्हात्रेपाडा टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस करतील सन्मान्य आमचे नारायण शेठ गायकर यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण टॉस समोर करायचं आहे. आमच्या टॉस बॉक्समध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस करतो. नेक्स्ट मॅच जयदुर्गा जयबोली चषक 2025 कोळवली कल्याणचा दमदार असं आयोजन आपण पाहतोय. आजचा निर्णायक दिवस आहे आणि मोठ्या संख्येनं सकाळपासूनच आपल्याला पाहुण्यांची गर्दी पाहायला मिळते. आज क्रिकेट टुर्नामेंटकरिता विशाल शेठ मडवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. आमच्या महेश दादा कारभारी यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. टॉस का बॉस बघूया कोण होतोय. टॉस बॉक्समधून न्यूज आमच्यापर्यंत लगेचच पोहोचली जाईल. गांधारीनं टॉस जिंकून प्रथम बॉलिंग घेतलेली आहे. नेक्स्ट मॅच बॅटिंग घेतलेली, माफ करा, 5 ओव्हरची नेक्स्ट मॅच असेल. चला म्हात्रेपाडा संघ आपलं हार्दिक स्वागत आहे. मोठी क्रिकेट टुर्नामेंट 20 तारखेपासून पुन्हा MLA ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल म्हात्रेपाड्याच्या मैदानावरती. कृष्णादादा म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, योगेश म्हात्रे, अल्पेश म्हात्रे, राजेश म्हात्रे, ऑल म्हात्रे ब्रदर्स, किरण असतील, केतन असतील, इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक, अजय, ऑल टीम नेक्स्ट मॅच खेळेल. पहिलाच बॉल खराब, जरूर तिकडे करा फिल्डिंग देखील. चेंडू वेगाने चालला फाईन लेगच्या दिशेनं, रन्स इकडनं चांगला मिळतील. अगोदरच धावा कमी आहेत, तिकडे करा फिल्डिंग, धावा 4. टार्गेट या मॅच मध्ये विजय करते कोण बघतो आपण, करायचे आहेत फक्त 30च धावा. बॉलिंग जबरदस्त केली, खास करून साल्वी कदमचं योगदान. प्लीज खेळाडू कक्ष जरा शांत. काकडवाल संघ, काकडवाल टीम, प्लेयर्स थोडं सहकार्य करा. यावेळेचा फटका हवेत खेळलेत. मडवीन अप्रतिम शॉट खेळलाय, लॉंगॉनला क्लिअर करत असताना दमदार फटका आहे. धावा देखील चांगला मिळतील. हा सिक्सर. जबरदस्त क्रिकेट खेळत असताना मैदानामध्ये संघ काकडवाल. काही जुने खेळाडू पुन्हा इन ऍक्शन मध्ये आलेले. त्या दिवशी आपण उत्तमला बघितला, आज साल्वी कदमला बघतोय. जरूर या खेळाडूंची गरज आहे. यंगस्टरला जरूर संधी दिलेली आहे, मात्र जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. यंगस्टर जरूर चांगले खेळतात, मात्र काय सिनियर खेळाडू टीम मध्ये महत्वाचे आहेत. त्याचकरिता साल्वी कदमकडे वेळ नसतो. मोठे ते बिझनेसमॅन आहेत, तरी देखील आज त्यांनी वेळ दिलेला आहे टीम करिता. टीम व्हेरी इम्पॉर्टंट. शेवटी गावाकरिता संघ खेळत असतो आणि गावाचं अस्तित्व महत्वाचं आहे. भूषण जाधव यांच्याकडनं पारितोषिक आहे, खास करून सौरभ पाटील करिता. झेल पकडला तर 500चं बक्षीस. बघूया, ते देखील खूप दिवसाच्या नंतर आज इनॅक्शन मध्ये आलेले आहेत. बरेचसे जे खेळाडू आहेत क्रिकेट पासून दूर, मात्र क्रिकेट खेळ असा की तिथे प्रत्येकाला उतरण्याची इच्छा असते, खेळण्याची इच्छा असते. खराब चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरून जाऊन आणावा लागेल. समोर किशोर मडवी सारखा फलंदाज, त्याला अशी बॉलिंग, मग तुम्हाला रन्सच पाहायला मिळतील. मिड विकेटला सिक्सर. खराब बॉलिंग, रन्स आहेत स्कोरबोर्ड वरती. 16 धावा झालेल्या आहेत, 30 करायच्या आहेत. यावेळेचा हाताचा चेंडू थोडासा खाली राहिला, अगोदरच खेळले. बॅटर चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही. षटका दिल. पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर तेजस. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड
जाऊन पोहोचलाय 17 वरती 17. विजयाच्या भरपूर जवळ आहे काकडवल संघ. चांगली कामगिरी आपल्याला काकडवल संघाची आतापर्यंत पाहायला मिळालेल्या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला हा फटका, स्कोर ऑफ द विकेट खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धाव मात्र एक सिंगल मेल. पहिल्या षटकाचा खेळ देखील कंप्लीट झालेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव आहेत. धावफलक एकूण 18 धाव आहेत. अजून या मॅच मध्ये विजयाकरिता फक्त 12ची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. आर्या प्लीज लगेचच फिल्डिंग बाराची गरज. स्टॉपेज आहे. जेलची संधी. डाऊन द बॉल. फिल्डर पोहोचलाय. विकेट इथं मिळेल किशोर मडवीची. परतावा लागेल त्याला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का संघ काकडवलला. बघूया कोणाला संधी दिली जाते. रन्स कमी करायचे आहेत. कदम देखील एक अप्रतिम धडाकेबाज फलंदाज आहे टीमकडे. कदमला कदाचित मागे ठेवतील. बॅटर नवीन विनायकला पाठवलेलं आहे. विनू कदाचित लेफ्टी असावा. विनायक नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये. 12 धावेची अजूनही गरज आहे. ऋतिकनं पहिल्याच बॉल वरती विकेट घेतलेली आहे. विकेट बावड्याच्या अगोदर आली असती तर कदाचित त्या मॅच मध्ये पुढे असता. VCC उसळकर बागपोला जाऊन कट केलेला आहे. फटका चांगला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डावीकडनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 19 आकड्यावरती. 19 रन्स इन बोर्ड. 11ची अजूनही गरज आहे मॅच मध्ये विजयाकरिता. आजचा निर्णायक दिवस आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेचा. नेक्स्ट बॉल. ऋतिक घेऊन तयार. बागपोला जाऊन पुन्हा खेळलेले आहेत. माहिती बघतो आपण महेशला की महेशने देखील तेच मनामध्ये आणलं असेल की इकडे जास्त रिस्क घेण्याची गरज नाहीये. एक नवीन फलंदाज यंगस्टर आला. त्याला संधी देऊन बघूया. त्याच्याकडे असलेला टॅलेंट तो दाखवेल जरूर या मॅच मध्ये. विनायक संती आलेत. सालवी आहेत, माफ करा. यावेळेचा फटका चांगला आहे. तिकडे डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाहीयेत. रन्स चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. मॅच खुली करत असताना सालवी. नेक्स्ट बॉल. ओद विकेट ना. ऑन साइडला फटका. स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. धाव मात्र एक सिंगल मिळते. मॅच मध्ये ऑल इज वेल आहे. सध्या काकडवल विजय करिता फक्त मॅच मध्ये आय थिंक अजूनही 5ची गरज असावी. जवळ आहे सामना. चेंडू बरेचसे शिल्लक आहेत. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. लेफ्टी
क्या बात आहे, फटकावेत जरूर खेळलेत, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. थँक्यू डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर आपण जरूर घोषित करू. मग आपण सेकंड करून मैदान सोडायचे का संघ काकडवाल. चला आपण पोहोचा मैदानामध्ये. टीम काकडवाला आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचंय. सेकंड करूनच आपल्याला मैदान सोडायचंय. याची आपण सगळ्या प्लेयर्सनी नोंद घ्यावी. लो स्कोरची मॅच. आपण बॉलरचा विचार करूया या मॅच मध्ये. बॉलिंग अटॅक जरूर जरूर बॉलिंग अटॅकचा विचार केला तर मी मगाशी देखील उल्लेख केला नावाचा साल्वी कदम या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुराणी चावल ज्याला म्हणू शकतो. बऱ्याचशा वर्षापासून तो खेळतोय. मग भरपूर दिवस ड्रॉप होता, तो फिट नसावा, मग आता फिट आहे आणि खूप चांगला देखील तो खेळलेला आहे. आपण कदमची चर्चा करू. कदम जॉईंट व्हा, तो का खेळत नव्हता आपण त्याला विचारू जरूर. चला आपण कदम सोबत जॉईंट होऊ. डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्स मधून जाऊया टॉस बॉक्स मध्ये. कदमला पण अगोदर मॅन ऑफ द मॅच. कदम साळवी मॅन ऑफ द मॅच प्लेअर. या मॅच मध्ये आपल्याला चांगली कामगिरी पाहायला मिळाली कदम साळवीची. तो राहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर. आणि ट्रॉफी देण्याकरिता आमचे पाहुणे संजयजी कारभारी यांना विनंती आमच्या सोबत आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. या साल्वीची आपण चर्चा करू. अगोदर त्याला ट्रॉफी देऊ. त्याच्यानंतर काही सेवा आपल्याकडे आहे. या संजय शेठ आपणास विनंती आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच प्लेअर साळवी कदम. कदम अभिनंदन. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. खूप दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा इन ॲक्शन टीम मध्ये आम्ही तुला बघितलं. काय प्रॉब्लेम, खेळत नव्हता काय, क्रिकेट पासून दूर. मी सांगितलं खरंच व्यवसाय तर तुझा आहेच, त्याच्यामुळं की काय प्रॉब्लेम होते? नाही, यंगस्टर पोरांना चान्स देत होतो. यंगस्टर मुलांना चान्स दिले चांगली गोष्ट. मात्र सिनियर खेळाडू तुम्ही टीम मध्ये असणं गरजेचं आहे. कसे काय नवोदित खेळाडू कसे काय खेळतात? सर्व चांगले खेळतात. आता काय तुझ्याकडे त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील की एखादा अजून बॉलर तुझ्यासारखाच टीम मध्ये यावा? हा नक्कीच. शुभेच्छा तुम्हाला. विजय करत आहोत कदम साल्वी ज्यांना अप्रतिम खेळ केला आणि मॅन ऑफ द मॅच राहिलेला या मॅचचा. तर काही सन्मान ते आपण करूया. सन्माननीय नारायणचे गायकर यांचं नुकताच आगमन झालं. त्यांना विनंती नारायण शेठ आमच्यासोबत आपण जॉईंट व्हावं. आपला सन्मान आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून करतो. हा सन्मान करण्याकरिता कैलाश कारभारी यांना विनंती आहे. कैलाश काका आपण यावं. आपल्या शुभ हस्ते